एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण बनवतोय अतिशय सोप्या पद्धतीने चमचमीत अंडा करी। बऱ्याचदा अंडा करी म्हटलं की वाटणाची मोठी तयारी करावी लागते, पण आज आपण जास्त काही वाटण न वापरता ही अंडा करी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे 4 अंडे आपल्याला घ्यायचे, नंतर ते उकडून घ्यायचे। आता अंडे उकडताना पातेल्यामध्ये पाणी आधीच थोडं गरम झालेलं असावं, नंतर त्यामध्ये अंडी इथे उकडून घ्यायची। आता अंडी उकडताय तोपर्यंत पुढची मसाल्यांची तयारी करायची। तर इथे 2 मध्यम साईजचे कांदे आणि एक मोठा टोमॅटो घ्यायचा आहे। आता इथे कांदा आपल्याला किसून घ्यायचा आहे, तर कांदा चिरून न घेता इथे किसून घ्यायचा आहे, म्हणजे ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो। तर आता इथे सगळा कांदा किसून झाला आहे, नंतर टोमॅटोसुद्धा किसून घ्यायचा आहे। जर तुम्हाला टोमॅटो किसायचा नसेल तर एकदम बारीक चिरून घ्यावा। आता टोमॅटो किसताना जरा थोडा प्रॉब्लेम येतोच, कारण व्यवस्थित असा किसला जात नाही, त्यामुळे इथे तुम्ही टोमॅटो चिरूनसुद्धा घेऊ शकता, पण एकदम बारीक चिरायचा आहे, म्हणजे ग्रेव्ही छान अशी दाटसर होईल। तर आता अशा पद्धतीने मी टोमॅटो किसून घेतला आहे। तर आता इथे कांदा टोमॅटो किसून झाले, नंतर ओलं खोबरं, तर मी थोडंसं ओलं खोबरं वाटून घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची छान पेस्ट केली। नंतर आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घेतली आहे। आता इथे मसाले बघूया। तर मसाल्यांमध्ये 1 चमचा जिरं, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1.5 चमचा इथे घरगुती मसाला, 1 चमचा गरम मसाला, लाल तिखट आणि कोथिंबीर। तर लाल तिखट तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। आता इथे कढई चांगली गरम करून घ्यायची, नंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। आता अंडा करी म्हटल्यावर चमचमीत अशी अंडा करी तेल थोडं जास्तच वापरायचं आहे। नंतर जिरं घालायचं, जिरं चांगलं तडतडलं की याच्यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, छान असा परतून घ्यायचा आहे। आता कांदा किसून घेतल्यामुळे त्याला पाणी सुटतं, त्यामुळे तो तेलात व्यवस्थित गुलाबी तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि ती सुद्धा छान परतून घ्यायची। आणि जर कच्चा कांदा राहिला तर ग्रेव्हीला गोडसर चव येईल, त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये सगळे कोरडे मसाले टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। नंतर इथे आपल्याला जे आपण टोमॅटो किसून ठेवला होता तो घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। टोमॅटो किसल्यामुळे त्याची छान प्युरी तयार होते, म्हणून इथे आपण टोमॅटो शक्यतो किसूनच घेतला आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो तेलात छान मऊ शिजल्यानंतरच मसाल्यांनी तेल सोडल्यानंतर मग आपल्याला इथे ओला नारळ घालायचा आहे। तर ही पण टीप लक्षात ठेवा, छान असं परतून घ्यायचं आहे, नंतर ओला नारळ घालायचा आहे। आणि ओला नारळ घातल्यावर फक्त 1 ते 2 मिनिटेच परतून घ्यावा, जास्त पण परतवायचं नाही, नाहीतर काय होतं नारळाचं तेल सुटून त्याचा स्वाद बदलू शकतो। त्यामुळे इथे फक्त 1 ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर इथे उकळतं पाणी घालायचं आहे। तर आता ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट ठेवायची किती पातळ त्यानुसार आपण इथे पाणी कमी जास्त सुद्धा करू शकतो, पण इथे मी 4 वाटी पाणी घातलं आहे। आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आता छान उकळी आली की यामध्ये आपण जी अंडी उकडून ठेवली होती ती टाकायची। तर अंडी उकडून थंड करून त्याच्यामधोमध काप देऊन फोडी करून घेतल्या। तर अशा पद्धतीने आता सर्व अंडे आपण इथे सोडून याच्यावरती झाकण ठेवू आणि 5 मिनिटांसाठी छान असं ह्याला शिजू देऊ। तर ओल्या नारळामुळे ग्रेव्हीला नॅचरल दाटसरपणा येतो, कांदा टोमॅटो वेगळा आणि पाणी वेगळं असं होत नाही, तर एकजीव आणि मखमली ग्रेव्ही तयार होते। तर टोमॅटोच्या आंबटपणाला ओल्या नारळाची नैसर्गिक गोडवा खूप छान बॅलन्स करतो, त्यामुळे ग्रेव्हीची चव हॉटेलसारखी अप्रतिम होते। तर तयार झाली आपली ही चमचमीत अंडा करी अगदी 10 मिनिटांमध्ये आणि कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात ही ग्रेव्ही इतकी छान होते ना, जर अचानक पाहुणे आलेत किंवा रात्रीच्या जेवणाचा कंटाळा आला तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर अशी चमचमीत अंडा करी तुम्हाला कशी वाटली? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा. बाय बाय.